आज सकाळची सुरुवात माझी 10 वाजल्यापासून झाली. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. सकाळ सकाळी उठल्याने रात्रीची भांडी घासायला चालू केली, कारण की रात्री काही भांडीच घासली नव्हती. त्याच्यानंतर मग मी बरणीमध्ये शेंगदाणे सोडून घेतले, कारण की मला आज शेवग्याचं कालवण करायचं होतं. आणि ना शेवगा शिजायला ठेवला. इकडे भात पण झाला होता माझा. मग शेवग्याचं कालवण्यासाठी ना मी पहिलं कांदा कापून घेतला, खोबरं कापून घेतलं. नंतर थोडंसं आलं, लसूण आणि शेंगदाणे तव्यामध्ये ना भाजून घ्यायला ठेवलं. थोडंसं तेल टाकलं आणि गॅसवरती लगेच मी तापायला ठेवलं. म्हणजे तेवढं परतेपर्यंत ना माझं दुसरं पण काम होईल. आणि माझं असं ना कामात चालू होती, कारण की मला खूप भूक लागली. मला असं झालं होतं कधी एकदाच होतंय. मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलं. 5 मिनिटं म्हणलं हे गार होईपर्यंत लगेच मी भाकर करून घेते. आणि बाजरीचं पीठ पण संपलं होतं. मग लगेच पिशवीतून डब्यामध्ये पीठ काढून घेतलं, भाकर करून घेतली. कोणतं पण पातळ कालवण करायचं म्हणलं ना, मला त्याच्याबरोबर भाकरच आवडते. चपाती अजिबात आवडत नाही. सुक्की भाजी वगैरे म्हणलं तरच चपाती करते मी, नाही तर शक्यतो मी रोज सकाळ संध्याकाळ तर भाकरीच खाते. नंतर मग मी शेवग्याचं कालवण करायला घेतलं. त्याच्यामध्ये जिरी टाकली, ते वाटण टाकलं आणि इकडं लगेच भाकर भाजायचं काम चालू होतं. आणि तेवढ्यात माझी भाकर पण थोडीशी जळाली. भाकर आणि भात तर झालाच होता माझा. मग पटकनी कालवण पण करून घेतलं. अशा प्रकारे माझा आजचा सकाळचा दिवस गेला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.